फेल गेली सगळी माणसं, फेल. चांगला बाप होता आलं नाही तुम्हाला. तुमचं काय मत आहे? कोट्याधीश रीश लोक आहेत महाराज, कोट्याधीश रीश. एवढे इस्टेट आहे लोकांकडं. अंत्यविधीला जर पेटवली तर 10व्यापर्यंत धुर निघत, एवढी इस्टेट आहे. पण त्यांना पोरं नाही. हाय ते एक ते यारपटाचे. इथं नदीच्या कडेला झोपडी आहे, कालवणाला तेल नाही, 16 पोर आहे. 3 उघडे 4 मोकळेचे. त्यांना माहित नाही 3रीला कंतय 4थीला कंतय. गंमतच मोका नाही. खरंय का खोटं? आणि यांना एकच येते उरफाट्या बावलीचे. फ्रीज मध्ये हात घालते वर बटन दाबते, उरफाट बात. की गरीब गरीब कोण नाही. गरीब आहे हा शब्द चुकीचा आहे. कोण कीर्तनात बसलेला गरीब आहे त्याला म्हणा बोटवर कर, मी तुला 10 मिनिटात तिथं श्रीमंत करतो. कोण गरीब आहे? कोण आहे गरीब? गरीबा इतकी दारू कोणीच देत नाही. गरीबा इतका भारी मोबाईल कोणचाच नाही. आणि पोलीस स्टेशनला आखी गर्दी गरीबाची. कोण गरीब आहे? गरीब गरीब कोण नाही. ऊत आलाय लोकांना, ऊत. बाप नालाय पोरांची बाप झाली सगळी माणसं. खरं का खोटाय? पोरा इंजिनियर केलाय, बापा नोकरचं नाही, पोरा नोकरचं आहे. 100 पोराचा ₹1,00,000 मोबाईल आहे. आयफोन का बाप फोन काय आला? एवढंच कबर बांधाय. 80,000चा मोबाईल आहे. सारखी मोठे जळते मोकड्या का म्हणे मालक तू द्यायला लागला. फेल गेले बाप तुम्ही. खरे का खोटाय? बोला. फक्त इस्टेटी कमवल्या, काहीच कमवलं नाही. नालायक पोरांचा बाप झाले, जिंदगी संपली. काय केलं माहिती म्हणजे? काय केलं? फक्त तुम्ही मोठमोठे पदावर आहेत तुम्ही. काय केलं तुम्ही आयुष्यात? एकाही आई मुलीला कधी म्हणली नाही का शाळेतून वेळेत ये, तुझा बाप तुला हाणील, अशी म्हणणारी कोण आहे? बोटवर का? एकाही आई पोरीला कधी म्हणली नाही तुझ्या मोबाईल मधला बॅलन्स खपत का म्हणून नाही. म्हणजे त्याचा परिणाम ऐकायचा का? 1 मिनिटात ऐकायचा. पुढे 17 वर्षाची पोरगी पळून जाते, 16 वर्षाची पोरगी पळून जाते. आणि पळून जाणारी पोरगी कधी विद्वान पोराबरोबर जात नाही, हे ध्यानात ठेवा. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार. तुम्ही जेवढे प्रिय करेल तपासा, भिकायचे. फक्त अंगातले कपडे येतात, मोबाईल नाही तर डबल अंडरपॅन्ट सुद्धा माहिती. खरंय का खोटं? आणि पळून जाणाऱ्या पोरीला क्वालिफिकेशन नाही. MA BEd मुलगी 12वी नापास पोरं होते. खरंय का खोटं? आहे. खरंय का खोटं? इकडं लक्ष. विठाला त्याच्याही म्हणती तर नावावर कोर्सला ऍडमिशन घेतलं. नापासच तेवढं झालंय. दरवर्षी 3 विषय राहतात. खरंय का खोटं? बोला. 17 वर्षाची मुलगी पळून जाते. आणि कधी पळून जाणारी मुलगी 2 गोष्टी करते. हुशार पोराच्या कधी नादी लागत नाही, आणि भंगरी पोरगा सोडून पोरगी प्रेम करीत नाही, आणि प्रेम करताना पोरगी क्वालिटी ठरवित नाही. मी MA BEd आहे, 12वी नापास पोरगा आहे. आखलीचा पत्ता नाही. आणि आयुष्यामध्ये बाप कधीच रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर बाप रडला. तुम्ही हसण्यावारी कीर्तन देऊ नका. आयुष्यामध्ये गरिबी काढणारा बाप कधीच रडला नाही, पण मुलगी पळून गेल्यावर बाप रडला तो. आणि तो बाप पोलिसाला सांगतोय माझी मुलगी सापडून द्या. संपला तुमचा विषय. आणि पोरगी पोरगा जेव्हा पोलिसासमोर आणला जातो, तो तिथं जसा तुम्हाला पटणार नाही. महाराज बाप पोलीसच्या पायावर नाक घासतो. नाक पोलीस स्टेशन मध्ये नाक घासतोय. बाप येतो आणि तो बाप मुलीला म्हणतोय मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन, परंतु त्या मुलाचा नाद सोड आणि माझी इज्जत राख. बाप खाली वाकला तर पोरगी त्याला वर उठवायला सुद्धा खाली वाकत नाही. पोरगी देखणी असं अजिबात नाही, हुशारी असं अजिबात नाही. तिला आकलीचा पत्ताच नाही. भंगार पोराबरोबर गेली, पण ती पोरगी बापाला वर उचलायला वाकत सुद्धा नाही. ती अंगठावर करते, अंगठा पायाचा. बाप
बापाचा पाय घासतोय, नाक घासतो बाप, तर ती पोरगी अंगठावर करते आणि पोरगी पोलिसाला सांगते याचा माझा काही संबंध नाही, माझ्या प्रियकराला माझ्या बापापासून, माझ्या बापापासून प्रियकराला धोका आहे. वस्तुस्थिती खरी खोटी झाला. तुम्ही मुलगी जर चांगली बनू शकले नाही, पोरं जर चांगली बनू शकले, इस्टेट घरी गेल्या पेटून दे, काहीच करू नको. काही करू नका. तुम्ही जेवढी कमवली नाही इस्टेट, आग लावून द्या कशा आणि द्या उत्तर. आता सगळे बसलेले माणसं, तुम्ही रात्रंदिवस कष्ट करून इस्टेट कमवली, कोणासाठी कमवली, कशी